रामकृष्ण हरी माऊली. तुकोबा चालले विमानातून. संत तुकाराम आणि विठ्ठल. अद्भुत कथा. तुकारामाच्या एका शिष्याने आपला काशीस जाण्याचा बेत त्याने सांगितला. त्यांनी हसते परहसते थोड्या मदतीची अपेक्षा केली. तुकोबांनी आपल्या बैठकीखालून एक होन काढून दिला आणि म्हणाले, हा होन मोडून तुला लागणारे सामान तू घेऊन जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की त्यातील एक दिडकी शिल्लक ठेवीत जा. दुसऱ्या दिवशी या दिडकीचा पुन्हा होन होईल. असे करीत राहिल्यास म्हणजे तुला काही कमी पडायचे नाही. निश्चिंत जा. तो गृहस्थ घरी गेला आणि या चमत्काराची प्रचिती बघण्याकरिता आणि होन मोडला. एक दिडकी शिल्लक ठेवून बाकी पैशातून लागणारे सामान विकत आणले. दुसरा दिवस उजाडताच त्या दिडकीचा खरोखर होन झाल्याचं त्याच्या दृष्टोक्तीस आले. त्याला अतिशय आनंद झाला आणि बुवाच्या सामर्थ्याची प्रचिती आली. तुकारामाचा आशीर्वाद घेण्याकरिता तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला. बुवांनी होनाची गोष्ट कोणाजवळ बोलू नकोस असं सांगून त्याच्याबरोबर भागीरथी, काशी विश्वेश्वर व विष्णुपद यांच्या प्रार्थनेचे 3 अभंगही दिले. तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद देऊन त्यास वाट धरण्याचे सांगितले. दिलेल्या होनाच्या आधारावर त्याची सर्व यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. गुरुमाऊलीच्या कृपाप्रसादाने आपली मनीषा पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मन अगदी उल्हासित झाले. यात्रेची सर्व हकीकत सांगण्याकरिता आणि बुवाची ताबडतोब गाठ घेतली. त्यांना नम्रपणे वंदन करून सर्व वृत्तांत सांगितला. पण होनाचा लोभ सुटेना म्हणून त्याने होन हरवल्याचे खोटे सांगितले. काही हरकत नाही, हरवू दे. तुकोबा हसत उद्गारले. घरी गेल्यावर तो होन एकदा पाहावा म्हणून सूत्राची गाठ सोडून पाहू लागला. तो होन दिसेना. होन अदृश्य झाला. पण त्याचे मन चरकले. खोटे बोलण्याचा हा परिणाम म्हणून तो तात्काळ बुवाकडे गेला आणि पश्चात्तापूर्वक त्याने क्षमा मागितली. बुवाच्या सिद्धी-सामर्थ्याचा चांगलाच पडताळा आला. लोभाच्या पोटी पाप म्हणतात ते अगदी खरे झाले. तुकोबा चालले विमानातून. तुकोबांनी मनात निर्धार केला. ते एक कल्ली बनू लागले. मनात आले की चालले भंडाऱ्या डोंगरावर. तेथे तासनतास चिंतनात आणि अभंग कीर्तनात दंग. अशावेळी त्यांना कशाचीच शुद्ध नसायची. दृष्टी वर लागायची. वैकुंठ दिसायचा. ते आपणच आनंदात मग्न असायचे. वृत्ती तल्लीन होऊन जायची. इहलोकांचे भान हरपून जायचे. असा सततचा वैकुंठ वास म्हणून वृत्ती उल्हासित व्हायची. आपुले मरण पाहिले म्या डोळा या दिव्य दृष्टीच्या दर्शनाने चित्त रंगून गेले. जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचे मुक्त झाल्याची खात्री वाटू लागली. साखरेचा नव्हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. जेथून आलो तेथे जायचे, तेथे सगळा आनंदच आनंद. अशा रीतीने तुकोबाची वैकुंठाला जाण्याची तळमळ वाढू लागली. त्यांनी बायकोला, मुलाला मुलीला विचारले, मी जाणार आहे वैकुंठाला. येणार का तुम्ही माझ्याबरोबर? बायको म्हणाली, हो मी कसली येते. मला वेळ तरी आहे का? माझी म्हैस वेयची आहे ना. मुलगा बोलला, अजून माझी आंघोळ तरी कुठं झाली आहे. मुलीने सांगितले, कसली येऊ. मामांजीने मला होळीचा सण संपताच घरी बोलवले आहे. पहा बरं, नाही तर म्हणाल आम्हाला का नाही विचारलं म्हणून. बुवा बोलले. थोडक्यात प्रत्येकाने काहीतरी सांगून बुवाबरोबर वैकुंठाला जाण्यास नकार दिला. बाबा आपली गंमत करत आहेत
नेत आहे त्यांना वैकुंठाला, प्रत्येकाला वाटले. फाल्गुन वैद्य द्वितीयाचा दिवस उजाडला. त्यापासून त्यांच्या जीवाची तळमळ वाढत होती. आपल्या भजनी मंडळासह तुकोबा गोपाळपुऱ्यात गेले. तुकोबांनी ही वेळ नामकीर्तनात भक्तीची पराकाष्ठा केली. भक्ती मंडळ प्रेमामृताच्या माकड भोजनाने अगदी तृप्त झाले. तुकोबा स्वतःलाच विसरून गेले. त्यांची दृष्टी वर लागली. महामंगल क्षणाची आतुरतेने ते वाट पाहत होते. त्यांची पते माझे लागलीस चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया, मागे आपुलिया मायबाप. कोण हा दांडगा आत्मविश्वास, क्षणाक्षणाने उत्कंठा वाढू लागली. सर्व प्रेमीजनाचा शेवटचा निरोप घेतला. चुकल्या माकल्याबद्दल सर्वांची क्षमा मागितली आणि म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा. असे म्हणता क्षणीच त्यांना श्री विष्णूचे आगमन दिसू लागले. बैल आले हरी, खंडचक्र शोभे करी, गरुड येतो पंडातकारे. नाभी नाभी मने त्वरे, मुकुट कुंडलाच्या दीप्ती. तेज लोहला गबसती, चतुर्भुज वैजवती. तळामाळा हे रुळती, पीतांबर झळके कैसा. उजळल्या दाही दिशा, तुका झाले संतुष्ट. घरा आले वैकुंठ पीठ, इतके बोलतात तो तुकाराम महाराज दिसेनासे झाले. गुप्त झाले की विष्णूसह देह वैकुंठाला गेला. 3 शतके होऊन गेले तरी त्यांच्या कीर्तीचा सुगंध महाराष्ट्रात सर्वत्र दरवळत आहे आणि तसाच तो दरवळत राहणार. रामकृष्ण हरी माऊली.